पुढच्या बातमीकडे. माजी खासदार राहुल शेवाळ्यांच्या वक्तव्याला आता संजय राऊतांनी उत्तर दिले. 23 जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होईल असं वक्तव्य शेवाळ्यांनी केलं होतं. त्यावर आमच्या शिवसेनेनं राहुल शेवाळ्यांना पराभूत केलंय असा टोला राऊतांनी लगावलाय. 23 जानेवारीला एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे, एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता, आपल्या पक्षातल्या आमदारांना टिकवण्याकरता अशा बातम्या वडेट्टीवार आणि संजय राऊत पसरवत आहेत. काँग्रेसचे काही आमदार आणि उभाटाचे आमदार हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याकरता इच्छुक आहेत. त्यांची संख्या 15-10 अशा संख्येवर आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपला पक्ष फुटू शकतो. आपल्या पक्षाचं अस्तं दुसऱ्याच्या उदयापेक्षा स्वतःच्या अस्ताची काळजी घ्या. आपल्या पक्षाच्या अस्ताची आता वेळ आलेली आहे. त्यामुळे हा पक्षाचा अस्त होऊ नये म्हणून हा 23 जानेवारीला जो राजकीय भूकंप होणार आहे. राहुल शेवाळे काय बोलतात त्याच्यावर जाऊ नका. राहुल शेवाळ्यांचा पराभव शिवसेनेनं केलेला आहे. दारुण. कोणाचं काय तुम्ही फार महत्त्व देत आहे. तुम्ही तुमचे सगळे लटकते आणि भटकते आत्मा होणार आहेत. नंतर या दारातून त्या दारात, ह्या दारातून सगळे लटकते भटकते आत्मा फिरणार आहेत. अमित शहांचा आशीर्वाद आहे म्हणून निवडणूक आयोग तुमच्या पाठीशी आहे. अमित शहांचा आशीर्वाद आहे म्हणून सर्वोच्च न्यायालय हवा तसा निकाल तुम्हाला देतो आहे. अजून काय आहे तुमच्याकडे?